वास्तविक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत सध्या सर्व्हर पिंपळगाव, माजलगाव तालुक्यातील सर्व्हर पिंपळगाव इथे. काहींच्या समस्या आहेत, की ज्यावेळेस या गावात पाणी आलं, त्यावेळेस या गावच्या लोकांना म्हणजे फक्त काही मोजक्याच लोकांना, धनदांडक्या लोकांना त्याचा त्याचा मावेजा काहीतरी मिळालेला आहे आणि बाकीचे कमी जास्त एक 25-25% लोकांना त्याचा मावेजा मिळाला आहे. 75% लोकांना मावेजा मिळाला नाही. त्या संदर्भात आपण गावात येऊन स्पॉट पंचनामा करत आहोत. तर काय सांगताल या गावात काय काय नेमकं मागण्या होत्या तुमच्या? कशामुळे तुम्ही एवढे लोक जमलेलात? जसे की तलाठी साहेबांनी फक्त 83 लोकांचं नाव यादीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. उर्वरित 200 लोकांना यामधून वंचित केलेलं आहे. तलाठी साहेबांना विचारलं असता त्यांनी म्हटलं, की स्थलांतर यादी तयार केली आहे. आम्ही नुकसान भरपाईची यादी तयार केलेली नाहीये. ज्या लोकांनी स्थलांतर केलं, तलाठी साहेब म्हणले 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर हे 2 दिवस मी गावात मुक्कामाला होतो. बरं वास्तविकता ही आहे, की तलाठी साहेब इथं नव्हते. आम्ही स्वतः इथं उपस्थित होतो. आम्ही स्वतः 2000 पाण्याच्या बाटल्या या लोकांपर्यंत पोहोचवल्या. इथून आम्ही स्वतः त्यांनी मदत केली स्थलांतरच्या काळामध्ये. ज्यावेळी स्थलांतर केलं होतं लोकांनी त्यामध्ये आम्ही पण होतो. मग त्या स्थलांतर यादीमध्ये आमचं नाव का नाही? हा प्रश्न आम्ही तलाठी साहेबांना विचारला. किती लोकांचा पंचनामा झाला? 83 म्हणजे 83 ह्याच्यामध्ये एक घरामध्ये 2-2, 3-3 लोकं आहेत. असे 83 लोकं आहेत सगळे मिळून ज्यांचा पंचनामा झाला. कोण आहेत आपल्या गावचे तलाठी? बाळासाहेब नाईकवाडे. ते सज्जावर असतात का? सज्जावर नसतात ते. कधी-कधी त्यांचं दर्शन होतं अमावास्या पौर्णिमेला. गावात कधीच नसतात ते. ह्याच्या अगोदर जे पूरग्रस्त झालतं, दादा बी आमदार प्रकाश दादा इथं आलते. ते म्हणले सरसकट पंचनामा करा. बऱ्याच लोकांच्या घरात पाणी गेलं आणि ते व्हिडिओ सुद्धा दादा जे म्हणले होते ते आमच्याकडे व्हिडिओ बी आहे. आणि आता जे आहे तर तलाठी साहेबांनी जे पंचनामा तर केलाच नाही त्यांनी. ते माजलगावलाच त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून किंवा कुठं बसून त्यांनी जे तर यादी जे समाविष्ट करून त्यांनी ते लोकांना लाभ मिळवून दिला. आणि ज्या लोकांच्या घरात पाणी गेलं, आज तेवढे लोकं वंचित राहिले ह्या लाभापासून. आणि इथं जे मोठमोठे आमदार आलते, खासदार आलते, फौजा मॅडम सुद्धा आलते. पाणी दौरा ज्यावेळेस आमच्या गावात पाणी शिरलं होतं, पूरग्रस्त झालं होतं, त्यावेळेस जे ते फौजा मॅडम आलते, मोहनदादा जगताप आलते आणि रमेशराव आडसकर साहेब आलते आणि आमदार प्रकाश दादांनी सुद्धा दौरा केला. ते म्हणले, "पूर्ण गावात पाणी शिरलं, सगळ्याचे नाव घ्या, कोणाला वगळू नका आणि कोणाला वंचित राहू देऊ नका." ह्या ह्यांचं जे तर बरंच नुकसान झालं गाववाल्याचं. तर तलाठी साहेबांनी जे आहे तर तोंड बघूनच जे नाव का घेतले आणि जे गोरगरीब लोक आहे त्यांनाच ह्या लाभाने वंचित का ठेवलं? असा आमचा थेट प्रश्न तलाठी साहेबांवर येते. किती लोक यात मंजूर झालेले आहेत? 83 किंवा 84 नाव असं ते ते आमच्या ऐकण्यात ते आलेलं आहे. लोक ते लोक गावात राहतात का? त्याच्यात काही लोक गावात आहे, काही लोक बाहेर राहतात. त्या लोकांचे सुद्धा नाव आलेले आहेत. आणि जे इथं लोक आहे 75% जे लोक इथं गोरगरीब राहण्यात जातात, त्याच लोकांना जे इथं नावाखाली घेतलं नाही आणि त्यांचा पंचनामा केला नाही. जे लोकांचे पंचनामे झाले ते म्हणतात झालं तर नाही पंचनामा, पण ते म्हणतात की पंचनामा केलं. पण केलं तर अशा लोकांचं केलं जे मोठमोठाले लोक आहे आणि जे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना ह्या लाभाने वंचित ठेवलं. या ठिकाणी काही महिना आपलं बस में भी पठानदा पानी आ घर में सब पानी आ नाम उनकी उम्मीद लिख के लिए हमारा कोई भी आने नाम लिखने भी तलाठी आने ना कोई आने तलाट्याने गावात पंचनामा केला होता म्हणतात. तर तुमच्या घरी आलते का तलाठी? नाही आहे, नाही आहे तलाठी. पंचनाम्यात तुमचं नाव आलंय का? हा, नाही नाही आहे. तर तुमचं नाव आलं का पंचनामा? नाही तलाठी आलते का गावामध्ये पंचनामा करण्यासाठी? हो आलते आणि या लोकांचं कोणी केलं नाही पंचनामा कुठं झाला म्हणता तुम्ही? आम्हाला माहित नाही सर गावात आलेच नाहीत आम्ही काय सांगणार आहे इथं हा आम्हाला भेटलेच नाही तर आम्ही सांगू शकतात की आम्हाला भेटली होती मनुष्यनी आम्हाला माहितच नाही आलेली पर 100% तुमच्या घराची पडझड हे झालेली आहे का? झालेली पडझड हे झालेली आहे आता जे लोक ज्या लोकांची यादीमध्ये नाव आले ते लोक ह्या गावात राहतात का? राहतात ना काही राहतात काही नसतात राहत आणखी काही काही सांगू शकाल का? वो हमारा ये घर भी इसमें छा में हमारे घर में पानी आया था। तलाटी साहब ने आके हमारा पूरा सर्वे भी करे हुआ था, लेकिन यादी में हमारा कहीं नाम नहीं आया। हमारे पास में जो है तो कैमरे के साथ और वक्त के साथ, टाइम के साथ, सेकंड के साथ सारे फ़ोटो है। हमने 4-5 वक़्त उनको लिख जा के बताए और वो तलाटी साहब का कुछ मूड नहीं था सर्वे करने का और उन्होंने यहाँ किसी का सर्वे भी नहीं करवाया। लेकिन गाँव के 2-4 लोग दलाल किस्म के 2-4 लोगों के बोलने पर वजह से
ये सारा जो 83 लोगों के नाम आने वाले हैं। और ये 83 लोगों के नाम वो हैं जो एक एक घर में 4-4 5-5 लोगों के नाम है, और वो यहाँ रहते भी नहीं। 2-2 लोग हम के यहाँ रहते, 4-4 लोग उनके ड्यूटी करते। और उसमें कुछ तो ऐसे लोग हैं जो सरकारी नौकरी के 1-1 लाख रुपए पेमेंट उठा रहे, उनका नाम है। यहाँ पर जहाँ पानी नहीं आया उनके नाम उसके अंदर है, जहाँ पानी आया उन उन लोगों के नाम इसके अंदर नहीं है। ये हमारा बोलना है। और तलाटी साहब से भी हमारा ये निवेदन है कि आप इस यादी पर गौर करें फिर से, और फिर से हमारी दखल लेते हुए हमारी बातों को तुम सोचो ज़रा कि हमको क्यों पैसे नहीं मिले, हमको क्यों लाभ नहीं मिला। हमारे इस पर गौर व फिक्र करो, और फिक्र करते हुए जो वंचित जो लोग रहे वाले 200 लोग, इनके बारे में तुम सोचो, और फिर से यादी और रीसर्वे तुम करो, और रीसर्वे करके तुम तहसील को दो। तहसील से एडीएम और एसडीएम से हमको मदद मिलेंगी इंशाल्लाह। तलाठी साहेबांनी हे जे पंचनामा केला, पैसे खाऊन पंचनामा केला आणि जे लोकांच्या घरात पाणी गेलं त्याच लोकांना लाभ आणि वंचित ठेवलं. आणि आमचे घर गंगाच्या काठाकडीला असून आमच्या एवढ्या लोकांचे नाव आले नाही. कारण की गावात 150 लोक आहे, पण काही लोक बाहेर आहे. आम्ही म्हणलो साहेब आमचे 200 लोक वंचित राहिले, त्या 200 लोकांचे नाव तुम्ही यादीत घ्या. तर साहेब म्हणले आता होत नाही, कारण की त्यांना आमच्याकडून पैसे भेटले नाही. कारण ह्याच्यामुळे जे त्यांनी आमचे नाव घेतले नाही यादीमध्ये. आणि ज्यावेळेस गावात पाणी शिरलं होतं त्यावेळेस आमदार प्रकाश दादा इथं आलते. ते म्हणले, ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आहे उपलब्ध. दादा म्हणले होते की सरसकट पंचनामा करा. आणि पूर्ण गावात पाणी शिरलेलं आहे, पूर्ण गावात पाण्याने वेढा घातलेला आहे. आम्ही म्हणलो दादा तलाठी साहेब म्हणतात काहीच लोकांचा पंचनामा आम्ही करणार आहे. दादा म्हणले नाही हे चुकीचं आहे, कारण की त्यांना ज्या ज्या लोकांची नुकसान झाली त्या लोकांचा पंचनामा करावा लागेल. कारण की हे चुकीचं आम्ही दादा म्हणले. आपल्यासोबत काही महिला पण आहेत. त्या तर गावकऱ्यांनी काही आरोप केलेले आहेत की या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तलाट्यांनी पैसे मागितले आहेत. तर ते काय वास्तविक आहे ते पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर काय मावशी, इथं काय सांगताल तुम्ही की पंचनामा झाला असताना तुम्हाला पैसे कुणी मागितले? तलाट्याने कधी मागितले? ते पाणी आलं तेव्हा बरं. तर कुणी कुणी किती किती पैसे दिले त्यांना? 2-2 हजार दिलेत का कुणी आतापर्यंत? दिले. कुणाच्या मार्फत दिले ते? आमच्याच मार्फत दिले. नाही, तलाठ्यांनी स्वतः येऊन नेले का दुसरं कोणी माणसं पाठवले? नाही, स्वतः. काय सांगताल? तलाठ्यांनी पैसे तुम्हाला मागितले का? मागितले का? 2-2 हजार दिले का कोणी तुम्ही काय? नाही दिले. आम्ही म्हणलं आम्ही कुठून द्यावा. आमच्याकडे पैसे नाही. पैसेच नाहीत आमच्याकडे. मांगे तलाटी साहब ने पैसे हमने बोला मंजूर करके खाते करप्ट करके क्या देंगे तुम्हारे पैसे. तर हे होते सर्व पिंपळगाव येथील नागरिक. तर त्यांनाही तलाठ्यांनी पंचनाम्यासाठी काही पैशाची मागणी केल्याची ते वास्तविक समोर की इथे सज्जावर असणारे तलाठी सज्जावर हजर राहत नाही. नेहमी जे आहे तर तलाठ्याचं सज्जाचं कार्यालय बंद असतो. नेमकं आता 7-12 वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? माजलगावला कुठं कार्यालय आहे त्यांचं? माजलगावला त्यांचं काही ठिकाणच नाही. जिथं त्यांच्या मनात आलं तिथं त्यांचं कार्यालय चालू होते. म्हणजे चालता फिरता हो, चालता फिरता बोलता हा कार्यालय जे आहे ते तलाठीचा चालू आहे. माजलगाव शहरामध्ये कुठेतरी सज्जा आहे असं सांगितलं जातं कार्यालय चालू केलं. कोणाच्या आदेशाने? ते आदेश कोणाचे आहेत ते पण सांगत नाही, काही सांगत नाही आम्हाला. कोण आहे तलाठी तुम्हाला? बाळासाहेब नाईकवाडे. त्यांचं मनमानी कारभार आहे नुसतं काय दुसरं त्यांचं काय एक स्वतःचीच नियमावली त्यांनी तयार केलेली आहे. हे होते सर्व पिंपळगाव येथील नागरिक. त्यांनी थेट आरोप केलेला आहे की तलाट्यांनी पंचनामा हा गावात येऊन केलेला नाही. 4-2 पुढाऱ्यांना हाताखाली धरून, धनदांडग्यांना हाताखाली धरून हा पंचनामा केलेला आहे. आणि जे वंचित लोक आहेत ते लाभापासून वंचित राहिलेले आहेत. वास्तविक महाराष्ट्रासाठी मी अनंत गडसिंगे, माजलगाव. ते सगळ्या गावात पाणी होतं. लोक म्हणजे बेजार होते सगळे. सरोवर पिंपळगावमध्ये सगळ्या चारी बाजूने वेढा पडला होता गावाला. तुमच्या तलाठी म्हणतो मी 3-4 घराचा पंचनामा करीन. त्याच्या बापाचं राज्य आहे का? त्याला सांगा सरसकट इथं सरसकट पंचनामे कर म्हणावं. सरसकट सगळ्या घराचा पंचनामा झाला पाहिजे.